एका मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग उपस्थित असताना प्रेक्षक वर्गांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल राष्ट्रवादी चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. चला थोडीशी गाय करायची आहे, पंचांना देखील विनंती असेल या ठिकाणी. 7:28 झालेले आहेत, थोडासा वेळ या ठिकाणी गेलेला आहे. वेळेचं बंधन देखील बंधनकारक असताना सामना सुरू करायचा आहे. सहा षटकांचा खेळ असेल, 2 षटके पॉवर प्ले मधील असतील, 2 ओव्हर्स पॉवर प्लेच्या असतील. ICC MCA नियमाअंतर्गत मर्यादित खेळाडूंची संख्या बंधनकारक असताना पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्लेचा असताना वैयक्तिक पहिले षटक संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 या ठिकाणी गोलंदाजी मार्क एंड वरती येत असताना गोलंदाज तो गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी फरमान आलेला आपण पाहू शकता. फर्स्ट काधी या ठिकाणी स्ट्राईक यांनी आपली खेळी साकारेल, आपल्या संघांकरिता नॉन स्ट्राईक यांनी खेळी साकारताना आपण पाहू शकता. सँडी आचार्य तर वैयक्तिक पहिले षटक संघाच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी घेऊन होतं फरमान. पहिला चेंडू या ठिकाणी पडला जाईल मित्रांनो. तर पहिली डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी मार्गस्थ होईल या ठिकाणी फरमान. फरदीन काझी देखील सज्ज होत असताना पाहू शकता. राष्ट्रवादी चषक 2021 या स्पर्धेचा हा पहिला सामना, खुल्या गटाचा आजचा दुसरा दिवस. क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी या ठिकाणी टाकली जाते. या ठिकाणी कव्हर मध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु या ठिकाणी टायमिंग कोणत्याही प्रकारची जुळलं जात नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. थेट डॉट डिलिव्हरी निर्धाव डिलिव्हरी जाते. निर्धाव डिलिव्हरी सांगता या ठिकाणी होते. यष्टी रक्षकाच्या हाती कोणत्याही प्रकारची धाव नसेल. पुन्हा एकदा फरमान गोलंदाजी मार्क एंडवरून पुढील डिलिव्हर करण्यासाठी मार्गस्थ होत असताना फरदीन काझी देखील सज्ज होत असताना नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता सँडी आचार्य. ओहो क्या बात आहे, यावेळेस यॉर्कर लेनचा फुलर लेनचा मारा केला गेलाय. मनगडाच्या जोरावरती एक धाव घेतली जाते. संघाचं खातं देखील या ठिकाणी उघडलं जात आहे एका धावेने. यावेळेस सँडी आचार्य उर्फ या ठिकाणी संदीप आचार्य उर्फ सँडी आचार्य म्हणून मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या फलंदाजी जोरावरती एक विशेष ओळख निर्माण केली आहे. स्ट्राईकला सज्ज होत असताना एकीकडे पुढील डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी मार्क एंड वरतून मार्गस्थ होईल या ठिकाणी फरमान. यावेळेस सज्ज होते सँडी आचार्य. तमाम क्रिकेट प्रेमी व क्रीडा रसिकांच्या नजरा लागले असलेला हा सामना. यावेळेस या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये हा फटका मारला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय का सीमारेषा बाहेर? चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषा बाहेर. बाउंड्री येते. या सामन्याची ही पहिली बाउंड्री असेल, ती देखील येते सँडी आचार्यच्या बॅटीतून. 3 चेंडू 5 धावा. 6 षटकांचा खेळ असताना कुणालजी दाते मला सांगायचं कालच्या दिवसामध्ये पहिले 60-65 धावांची खेळी या ठिकाणी झाली, परंतु गोलंदाजीच्या जोरावरती 60 आणि 65 धावा या देखील या ठिकाणी चांगले गोलंदाज असतील. ह्या धावा देखील या ठिकाणी करणं म्हणजे खूप अवघड असं काम आहे, ते आम्ही काल पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गस्थ होईल या ठिकाणी फरमान. सँडी आचार्य सज्ज होत असताना बांधू स्ट्रायकरची धाव संख्या या ठिकाणी यावेळेस झाली आहे धाव फलकावरती 5. यावेळेस कमबॅक असेल गोलंदाजीमध्ये. फरमान डॉट आणि डिलिव्हरी टाकतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. निर्धाव डिलिव्हरी सांगता होते या ठिकाणी. आणि बॅट्समन या ठिकाणी बीट होतो. या ठिकाणी स्लो रन डिलिव्हरीचा मारा केला गेला. या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये करताना दाखवतो या ठिकाणी
पुढील डिलिव्हरी करण्यासाठी गोलंदाजी मार करून मार्गस्थ होईल. सँडी आचार्य देखील सज्ज होत असताना यावेळेस कमालीचा फटका मारला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, बाउंड्री लाईन बाहेर जातो, चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावा येतात ह्या ठिकाणी. धावसंख्येची गती ह्या ठिकाणी वाढली जाते या 4 धावेने. धाव फलकावरती 9 धावा, बिनबाद 9 धावा अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे भांडूप स्ट्रायकर भांडूप या संघाची. तर पॉवर प्ले मध्ये षटक क्रमांक 1 या ठिकाणी वैयक्तिक षटक टाकताना आपण पाहू शकता संघाच्या वतीने फरमानला थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. कव्हर क्षेत्रामधून सर्कलमधून बाहेर आणला जातोय फिल्डरला. यावेळेस पुन्हा फुलर लेनची डिलिव्हरी टाकले, यॉर्कर लेनची डिलिव्हरी टाकले, चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. 10 धावा धाव फलकावरती असताना पॉवर प्लेचा हा पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. तर पहिल्या षटकाचा खेळ संपत भांडूप स्ट्रायकर 11 संघाची धाव संख्या जर या ठिकाणी पाहिली तर 10 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना वैयक्तिक पहिले षटक संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येतोय फिरोज. यावेळेस सँडी आचार्य सज्ज होईल या ठिकाणी स्ट्राईक एंडवरून आपली खेळी साकारण्याकरिता आपल्या संघाकरिता. तर ते टेक्निकल एंड झोनच्या वतीने फिरोजला आपण हे षटक टाकताना पाहू शकता. मल्टीपर्पज शिवाजी टेक्निकल हायस्कूल, ज्या हायस्कूलमधून आपण तमाम क्रिकेट प्रेमी या मैदानामध्ये उपस्थित त्या शालेय शिक्षणामधून शिक्षण घेतलं आपण. तर टेक्निकल झोन एंडच्या वतीने ह्या ठिकाणी फिरोज या ठिकाणी वैयक्तिक पहिले षटक संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 टाकताना आपण पाहू शकता. फुल टॉट डिलिव्हरी टाकले ह्या ठिकाणी चेंडू भिरकावून लावलाय, चेंडू तो सीमारेषा पार. 4 धावा येत आहेत. हे खराब चेंडू म्हणू शकता. ह्या पहिली डिलिव्हरी ह्या ठिकाणी गोलंदाजी मार करून मार्गस्थ केली ती म्हणजे फुल टॉस डिलिव्हरी आणि चेंडू भिरकावून लावला सीमारेषा पार. सँडी आचार्य उर्फ सँडी यांनी धाव फलकावरती 14 धावा, बिनबाद 14 धावा अशी सुरुवात भांडूप स्ट्रायकर भांडूप संघाची होत असताना यावेळेस वेगात टाकलेला हा चेंडू आपण पाहिला. रनआउट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो, परंतु ह्या ठिकाणी ही डॉट डिलिव्हरी सांगता या ठिकाणी असेल. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. यावेळेस कमबॅक करतोय फिरोज आपल्या वैयक्तिक या पहिल्या षटकामध्ये षटक क्रमांक 2 संघाच्या वतीने टाकत असताना यावेळेस भन्नाट वेगात टाकलेली ही डिलिव्हरी, चकवा देणारी डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. या ठिकाणी पूर्ण बीट होतो या ठिकाणी बॅट्समन या ठिकाणी सँडी आचार्य. निर्धाव डिलिव्हरी सांगता या ठिकाणी होत असताना एक चांगलं कमबॅक असेल आपल्या वैयक्तिक षटकामध्ये फिरोज शेख यांनी करून देतोय आपल्या संघासाठी. पुन्हा भन्नाट वेगात टाकलेली ही डिलिव्हरी, फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, परंतु टायमिंग या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क काहीसा चांगला होत नाहीये, जुळला जात नाहीये. 1 धाव या ठिकाणी निश्चित स्वरूपाची या ठिकाणी घेतली जाते. 1 धाव या ठिकाणी धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 15 धावा धाव फलकावरती या ठिकाणी झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा ह्या ठिकाणी खेळ सुरू असताना चंद्रकांत शेट्टे मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या प्रकारे फटकेबाजीची सुरुवात या ठिकाणी करायला पाहिजे ती ह्या ठिकाणी कुठेतरी फलंदाजीमध्ये कमी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका मारलाय, चेंडू हवेच्या, फिल्डर येतोय पुढे आणि झेल देखील कॅच देखील या ठिकाणी घेतली. एका विकेटचं पतन होतं या ठिकाणी. तर फर्दीनला ह्या ठिकाणी माघारी जावं लागेल.
तर मैदानामध्ये दाखल होते इश्तियाक शेख, लेफ्ट हँडेड बॅट्समन, डावखुरी आताचा फलंदाज म्हणून मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखला जातो. गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून त्याने आपल्या फलंदाजाच्या जोरावरती एक विशेष ओळख निर्माण केली भांडूप स्ट्रायकरसाठी. आणि भांडूप स्ट्रायकर संघासाठी खेळत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला सज्ज होत असताना फरदीन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरून मार्ग होईल पुढील डिलिव्हर करण्याकरिता. 1 बाद 15 धावा धाव फलकावरती असताना त्यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू आकाशात, फिल्डर येतोय झेल घेण्यासाठी, चेंडू खाली आणि आणखी एका विकेटचं पतन होते. सँडी आचार्याला या ठिकाणी माघारी जावं लागेल पॅव्हेलियनच्या दिशेने. तर बिलाल राज या ठिकाणी हा झेल घेतोय आणि सहज आणि सोपा हा झेल होता. टेक कॅचेस विन मॅचेस असा नजराना आपल्याला या 2 डिलिव्हरीमध्ये पाहायला मिळालाय फरदीनच्या. वैयक्तिक 14 धावा या ठिकाणी आपल्या संघासाठी साकारून माघार जाताना पाहू शकता सँडी आचार्य. 9 बॉल 14 धावा केलेल्या आहेत सँडी आचार्याने. यावेळेस धावसंख्येची गती चंद्रकांतजी शेट्टी कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. फरदीन शेख चांगली कामगिरी या ठिकाणी करतोय आपल्या संघासाठी. धावा रोखल्या जातात या ठिकाणी, मोठे फटके मारण्यापासून या ठिकाणी रोखले जाते येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला. तर फिरोज शेख या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये. 2 षटकाचा खेळ संपत असताना 2 बाद 15 धावा अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते भांडूप स्ट्रायकर भांडूप या संघाची. या ठिकाणी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक विशेष ओळख निर्माण केली. वेग आणि भन्नाट वेगात टाकणारा गोलंदाज म्हणून ज्याला ओळखला जातो तो विश्वजित ठाकर. घाटकोपरच्या क्रीडानगरीमधील आचार्य अत्रे मैदानामध्ये राष्ट्रवादी चषक 2021 ही स्पर्धा खेळण्याकरिता, हा सामना खेळण्याकरिता वैयक्तिक पहिल्या षटक संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक असेल, सुप्रीमो सारखी क्रिकेटची स्पर्धा असेल, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट सारखी स्पर्धा असेल, अगदी प्रहार चषक असेल आणि सांगायचं म्हणजे राष्ट्रवादी चषक 2021 आजचं पर्व 3 आपण या ठिकाणी पाहत आहोत. अनेक मैदाने गाजवणारे आणि अनेक मॅचेस, अनेक सामने आपल्या संघाला जिंकून देणारा आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार करून मार्ग होतोय पुढे डिलिव्हरी करण्याकरिता. आशिष के या ठिकाणी सज्ज होते. पहिली डिलिव्हरी या ठिकाणी डिलिव्हर केली गेली, या ठिकाणी पंच मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी एक धाव या ठिकाणी घेतली जाते चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती. यावेळी धावसंख्या असेल धाव फरकावरती 16. 2 बाद 16 धावा. यावेळी स्ट्राईकला सज्ज होईल तो म्हणजे इश्तियाक शेख. पुढील डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी मार करून मार्ग होत असताना विश्वजित ठाकूर. फलंदाजी करत असताना येणारा प्रत्येक फलंदाजाला ह्या ठिकाणी आक्रमक आणि एक मोठमोठे फटके मारावे लागतील. धावसंख्याची गती या ठिकाणी वाढवावी लागेल. त्यामुळे स्लिपमध्ये एक धाव येते, या एका धावने धावसंख्येची गती पुढे सरसवली जाते ती म्हणजे 17. 2 बाद 17 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील विश्वजित ठाकूर यांच्या वैयक्तिक षटकामधील. कशा प्रकारच्या डिलिव्हरी असतील पुढच्या, धावा येणारे असतील की धावा रोखणारे असतील. पुन्हा एकदा आशिष के या ठिकाणी सज्ज होत असताना गोलंदाजी मार करून मार्ग होईल पुढील डिलिव्हरी करणार विश्वजित ठाकूर. मोठा फटका मारलाय, चेंडू हवेत आहे, फिल्डर झेल घेण्यासाठी चेंडू खाली येतोय आणि हा देखील झेल या ठिकाणी घेतला जातोय. टेक कॅचेस विन मॅचेस.
त्यावेळेस मैदानात दाखल होते नवीन बॅट्समन अनिकेत सावंत. तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करतो. आशिष के चेंडूने बॅटची कडा घेतली. बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जुळत नाहीये आणि या ठिकाणी चांगली कॅच देखील घेतली जाते. आणखी एका विकेटचं पतन होत असताना 3-17 धाव फलकावरती असताना मैदानात दाखल होते अनिकेत सावंत. यावेळेस स्ट्राईक एंडला असेल इश्तियाक शेख, नॉन स्ट्राईक एंडला असेल अनिकेत सावंत. पुढील डिलिव्हरी करण्यासाठी गोलंदाजी मार्ग होईल विश्वजित ठाकर, मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातला वेगवान गोलंदाज. अपील केली जाते या ठिकाणी पायचित्ती, परंतु या ठिकाणी कोणत्या प्रकारची अपील या ठिकाणी पंचांकडे स्वीकारली जात नाही. लेग बाईच्या रूपाने या ठिकाणी ही एक धाव या ठिकाणी घेतली जाते. 18 धाव फलकावरती या बाईच्या स्वरूपाने ही एक धाव जोडलेल्या धाव संख्येमध्ये 3-18 धाव फलकावरती असताना यावेळेस मात्र अनिकेत सावंत स्ट्राईकला सज्ज होईल. गोलंदाजी मार्ग होईल. पुढील डिलिव्हर करण्याचा गुरुकृपा एंडच्या वतीने यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेनचा मारा केला जातोय. पंचांकरवी हा निर्णय येतोय वाईडचा. तर यावेळेस ह्या डिलिव्हरची कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसल्याचं आपण पाहू शकता. स्वेअर मारा आपण म्हणू शकता आणि वाईडच्या स्वरूपाने ही एक धाव येते. यावेळेस धाव संख्या 3-19. भांडूप स्ट्रायकर भांडूप या संघाची आतापर्यंत झालेली आपण पाहू शकता. एक मोठी मॅच असेल, एक मोठा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. अति महत्त्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निर्धावाने डॉट डिलिव्हरी सांगता या ठिकाणी होत असताना पाहू शकता. भन्नाट वेगात टाकलेली ही डिलिव्हरी या ठिकाणी वेग मर्यादा जास्त असल्याचे आपण पाहू शकता. यॉर्कर लेनचा मारा या ठिकाणी केला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. अनिकेत सावंत या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्ग होती. फुल डिलिव्हरी करण्याचा मार्ग होते. पुन्हा एकदा या ठिकाणी बीट होते. फलंदाज कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. निर्धाव सांगता होत असताना विश्वजित या ठिकाणी आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये दिल्या धावा 3 आणि कमालीचे या ठिकाणी षटक या ठिकाणी संपताना आपण पाहू शकता. आणि केवढ्या मोठ्या ताकदीत आणि केवढ्या मोठ्या उंचीचा हा गोलंदाज आहे हे आपल्या पहिल्या षटकामध्ये दाखवून देतोय घाटकोपरमधील तमाम क्रिकेट प्रेमींना व क्रीडा रसिकांना. यावेळेस 3 ओव्हर्स या ठिकाणी संपुष्टात येत असताना धावसंख्या पाहिली तर 3-19. या ठिकाणी धावसंख्येची गती वाढवावी लागेल. या सामन्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातोय. त्याचप्रमाणे एक विशेष सूचना, रिव्ह्यू कोणाला दिला जाणार नाहीये. पंचांव्यतिरिक्त रिव्ह्यू कोणालाही दिला जाणार नाहीये. तर चौथं षटक जे असेल हे पॉवर प्ले मधील असेल. आपण या ठिकाणी पाहत आहोत 3 षटकाचा खेळ संपत असताना 3-19 धाव फलकावरती असताना यावेळेस षटक क्रमांक 4 असेल ते पॉवर प्ले मधील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि कसा असेल हा पॉवर प्लेचा खेळ. 3 खेळाडू बाहेर असताना मित्रांनो मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक मोठी पारितोषिक असलेली ही क्रिकेटची स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे मित्रांनो 10 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे मित्रांनो 5 लाख रुपये. मालिकावीर म्हणून या दुचाकी बुलेट बाईक देखील दिली जाणार आहे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. फटका हवेत आहे आणि फिल्डर देखील चेंडू खाली येतो आणि कॅच घेतली जाते. या ठिकाणी इश्तियाक शेख या ठिकाणी माघारी जाताना पाहू शकता आपण. तर या ठिकाणी इश्तियाक शेख माघारी जात होता. रोहन नाईक मैदानात दाखल होतोय.
नॉन स्ट्राईक यांनी आपली खेळी साकारेल आपल्या संघाकरिता. त्यावेळेस स्ट्राईकला असेल अनिकेत सावंत. तर फरमान खान वैयक्तिक पहिलं षटक संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 या ठिकाणी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात करून देतो या ठिकाणी. विश्वजित ठाकूर देखील या ठिकाणी चांगली कॅच पकडतो आणि टेक कॅचेस विन कॅचेस एक नजराना क्रिकेट प्रेमी खेळत असताना दाखवून देतोय. त्यावेळेस अनिकेत सावंत या ठिकाणी मोठा फटका मारतो, चेंडू जातो सीमा रेषा पार. यावेळेस या 4 धावने धावसंख्येची गती थोडीशी या ठिकाणी पुढे सरसावली जाते, ते म्हणजे 4 बाद 23 धावा. भांडूप स्ट्रायकर भांडूप. तर नक्कीच या 4 धावेने धावसंख्येची गती या ठिकाणी पुढे सरसावली जाते. 4 बाद 23 धावा. पुन्हा एकदा पुढील डिलिव्हरी डिलिव्हर करण्यासाठी मार्गस्थ होईल टेक्निकल झोन यांच्या वतीने फरमान खान. अनिकेत सावंत सज्ज होत असताना पाहू शकता. यावेळेस अपील केली जाते, अपील स्वीकारली जाते या ठिकाणी आणि लेग बाय विकेटचा या ठिकाणी शिकार होते, आउट या ठिकाणी होतोय. या ठिकाणी अनिकेत सावंत काय कमालीची डिलिव्हरी टाकली जाते या ठिकाणी. भन्नाट वेगात टाकलेली डिलिव्हरी फरमान खानच्या माध्यमातून आपण पाहिली. चंद्रकांत शेट्टी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाने फलंदाजावरती एक नियंत्रण ठेवलं, एक अंकुश ठेवलं, ते म्हणजे गोलंदाजाचं. मोठमोठे फटके मारण्यापासून ह्या ठिकाणी मात्र रोखलं जाते भांडूप स्ट्रायकरच्या येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला. काय म्हणाल आपण या सध्याच्या परिस्थितीला आपण पाहून? तर 5 बाद 23 धावा धाव फलकावरती असताना कुणालजी दाते कशा प्रकारचा सामना रंगला होता, काय आपण या ठिकाणी सांगू इच्छिता की आतापर्यंत 23 धावा झालेल्या आहेत, षटक क्रमांक 4 या ठिकाणी झालेले आहेत आणि 5 विकेटचं पतन देखील झालेलं आहे. सामन्याचं विश्लेषण जर करायचं झालं तर फलंदाजी करत असताना थोडासा बॅकफुटला आहे भांडूप स्ट्रायकर. टॉस जिंकल्यानंतर अपेक्षा होती बॅटिंग पॉवर प्लेमध्ये रन येतील, सुरुवातीचा जो मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे त्याच्यामध्ये रन येतील, परंतु तसं झालेलं नाही आहे या मॅचमध्ये. अपेक्षांची पूर्तता करू शकलेल्या नाही आहेत फलंदाज. रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट पडत आहेत आणि त्याचमुळे आत्तापर्यंत फक्त 24 धावा हा संघ बनवू शकलाय. अपेक्षा आहे येणारे काही चेंडू शिल्लक आहेत, याच्यामध्ये कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाईल आणि एक चांगलं लक्ष भांडूप स्ट्रायकरकडून ठेवलं जाईल ऑल मॉन्स्टर्स पिरॅमिड रायगड समोर. कमालीची डिलिव्हरी ह्यावेळेस पुन्हा एकदा कमबॅक असलेल्या गोलंदाजीमध्ये फरमान खान आपल्या संघासाठी करून दाखवते. नक्कीच कुणाली जाते ज्या प्रकारे टॉस जिंकून या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या प्रकारे धावसंख्येची गती वाढली पाहिजे ती गती या ठिकाणी कुठेतरी वाढताना आपल्याला दिसत नाहीये. परंतु या सामन्यावरती जर विजय मिळवायचा असेल तर मोठं आक्रमण करावं लागेल, मोठे फटके मारावे लागेल, चौका षटकाराची फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल फलंदाजाला. कारण धावसंख्या जर आपण पाहिली तर 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकला जाईल आणि 5 बाद 24 धावा आतापर्यंत भांडूप स्ट्रायकर भांडूपच्या झालेला आपण पाहू शकता. 6 षटकांचा खेळ असेल आणि आपण जर पाहिलं तर आता उर्वरित 2 षटक या ठिकाणी शिल्लक असेल. 4 षटकांचा खेळ संपत असताना 5 बाद 24 धावा. येणारे 2 षटक अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. त्या 2 ओव्हर्समध्ये मोठे फटके मारावे लागतील भांडूप स्ट्रायकर भांडूप 11 संघाला, कारण ही स्पर्धा आहे 10 लाख रुपयाची. ही स्पर्धा आहे द्वितीय क्रमांकाची 5 लाख रुपयाची आणि या स्पर्धेवरती आपल्याला पुढील सामन्याचं तिकीट मिळवायचं असेल तर ऑलमॉस्टर पिरॅमिडर रायगड या संघावरती मोठा विजय मिळवत असेल तर येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमक प्रहार करावे लागतील, आक्रमकता दाखवावी लागेल फलंदाजीमध्ये फलंदाजांना. अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी साकारावा लागेल. कारण आता 2 षटकाचा खेळ शिल्लक असेल, अर्थातच 12 चेंडू शिल्लक असतील आणि या 12 चेंडूमध्ये मोठे निर्णय फलंदाजीमध्ये या ठिकाणी घ्यावे लागेल, फलंदाजांना मोठे फटके मारावे लागतील आणि समाधानकारक धावसंख्या आपल्या गोलंदाजांना मिळावी याकरिता एक चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 5 या ठिकाणी घेऊन येतोय विश्वजित ठाकूर.
याआधी पहिल्या षटकामध्ये केवळ 3च धावा दिल्या. चांगला फटका मारला अगदी समोरच्या दिशेने हा फटका जातो. चेंडू सीमा रेषा पार बाउंड्री येते ह्या ठिकाणी. तर नक्कीच यश वाघेला असेल, रोहन नाईक असेल, या दोन्ही बॅट्समनला एक मोठी कामगिरी करावी लागेल. ती म्हणजे धावसंख्येची गती या ठिकाणी वाढवावी लागेल. या 4 धावांनी धावसंख्येची गती निश्चित वाढली आहे 28ने. पुन्हा एकदा भन्नाट वेगात टाकलेली ही डिलिव्हरी, शॉर्ट डिलिव्हरी टाकली आहे, परंतु या ठिकाणी वेग मर्यादा पाहिली तर भन्नाट वेगात टाकलेली डिलिव्हरी आपण या ठिकाणी पाहिली आहे. पूल मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी काही होत नाहीये आणि निर्धाव आणि डॉट डिलिव्हरी जाते थेट यष्टीरक्षकाच्या हाती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होतो, मार्गस्थ होईल फुल डिलिव्हरी करण्यासाठी. फटका चांगला आहे, परंतु या ठिकाणी मिस फील्ड या ठिकाणी आपण म्हणू शकता. या ठिकाणी चेंडूला काही जज या ठिकाणी करता आलं नाही या ठिकाणी फिल्डरला. आणि या ठिकाणी 4 धावा येत आहेत. कुठेतरी धावसंख्या या ठिकाणी वाढताना आपण पाहू शकता. ती म्हणजे 32ने 5 बाद 32 धावा भांडूप स्ट्रायकर भांडूप या 11ची या संघाची आतापर्यंत झालेली आहे. प्रयत्न असेच करावे लागतील या ठिकाणी धावसंख्येची गती वाढवायची असेल आणि समाधानकारक स्कोर आपल्याला या ठिकाणी बनवायचा असेल तर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी पुन्हा एकदा ती डिलिव्हरी टाकली आहे का कमालीची डिलिव्हरी टाकली आहे. कुणालजी दाते या ठिकाणी पंचांकडून नोचा निर्णय मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज करतोय, परंतु कोणताही निर्णय या ठिकाणी येत नाहीये. हो, चांगले बाउन्सर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार आला, त्याच्यानंतर बाउन्सरचा वापर, त्याच्यानंतर पुढे टाकला ओव्हर पिच, त्याच्यावर चौकार आला आणि पुन्हा एकदा बाउन्सर. म्हणजे व्हेरिएशन, व्हरायटी पहा गोलंदाजीमध्ये किती चांगली पाहायला मिळाली विश्वजित ठाकूरच्या या षटकाच्या दरम्यान. आणि त्याचमुळे हा खेळाडू अतिशय महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असेल, संपूर्ण भारत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचा विचार केला तर. आणि त्याच्या वेगाच्या जोरावर अनेक फलंदाजांना तो असंच बॅकफुटला लोटत असतो. नक्कीच ज्या प्रकारे आपण या ठिकाणी हे विश्लेषण केलेलं विश्वजितचं ठाकूरचं गोलंदाजीमधील, नक्कीच ह्या ज्या आपण पाहिलं 2 बाउंड्री झाल्या, 2 बाउंड्रीचा जो कमबॅक केला आपल्या वैयक्तिक षटकामध्ये, तो कमबॅक नक्कीच कौतुकास्पद असेल. आणि एक चांगली या ठिकाणी खून असते ती म्हणजे मी चांगला गोलंदाज आहे. कारण आपल्याला 2 बाउंड्री जरी आले तर त्यानंतरच्या डिलिव्हरी ज्या प्रकारे टाकलेल्या आहेत, जो कमबॅक केलेला विश्वजितने आपल्या षटकामध्ये, तो वाकण्याजोगा आहे. तर ह्यावेळेस स्वेर मारा ह्या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात ही धाव येते. 34 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत आतापर्यंत. तर 5 बाद 34 धावा अंतिम आणि शेवटचा चेंडू असेल आतापर्यंत. क्या बात आहे. या ठिकाणी मोठा फटका मारला तो जातो या ठिकाणी. चेंडू फील्ड करण्यासाठी योगेश पवार पुढे येतोय, तोपर्यंत या ठिकाणी चेंडू जातोय आउट ऑफ द पार्ट, सीमारेषा पार. हॅलो कुणालजी, 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. पुढील षटक कशा प्रकारचं असेल आणि कशा प्रकारच्या धावा आल्या पाहिजेत? हे षटक खूप महत्त्वाचं राहिलं भांडूप स्ट्रायकरसाठी. रन आल्या या षटकामध्ये. विशेष म्हणजे विश्वजित ठाकूरच्या 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण झालाय, 17 धावा आल्यात. आणि यापुढे तर मला असं वाटतं की अटॅकिंग क्रिकेट खेळलं जाईल यश आणि रोहन नाईक यांच्या माध्यमातून. परंतु प्रेक्षक पहा आपल्या स्क्रीनवर किती मोठ्या संख्येने आज जमलेले आहेत या राष्ट्रवादी चषकामध्ये. हे सर्वच प्रेक्षक केंद्रबिंदू आहेत या स्पर्धेचा आणि खऱ्या अर्थाने यांच्याचमुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा भरवली आहे. आणि आज आपण पाहतोय हा जनसमुदाय इथे लोटलाय राष्ट्रवादी चषक पाहण्यासाठी. या देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी
नगदी चषक या आचार्य अत्रे क्रीडांगण पंतनगर घाटकोपरमध्ये रंगतोय आणि इथून मला असं वाटतं की कमीत कमी 20 धावांचा पल्ला जर गाठला तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं. नक्कीच सर, आणि महत्त्वपूर्ण टार्गेट म्हणावं लागेल, कारण हॅलो, महत्त्वपूर्ण टार्गेट या ठिकाणी म्हणावं लागेल ते म्हणजे आत्तापर्यंत 5 बाद 38 धावा धाव फलकावरती असताना भांडूप स्ट्रायकर 11 संघाच्या झालेल्या आपण पाहू शकता. तर पहिली डिलिव्हरी वाईडच्या स्वरूपात येत असताना यावेळेस धावसंख्येची गती या ठिकाणी थोडीशी वाढली जाईल, ती म्हणजे 39ने 5 बाद 39 धावा धाव फलकावरती असताना यावेळेस सोहेल पटेल या ठिकाणी येथे गोलंदाजी मार्गवरती टेक्निकल एंड झोनच्या वतीने या ठिकाणी मार्गस्थ होत असताना पुढील डिलिव्हरी करण्यासाठी मार्गस्थ होईल सोहेल पटेल. क्या बात आहे, कमालीची डिलिव्हरी टाकली जाते या ठिकाणी आणि नक्कीच यॉर्कर लेनचा मारा केला जाता बाईच्या स्वरूपाने ही एक धाव असेल. मोठं आक्रमण करावं लागेल कुणालजी या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर मोठी धावसंख्या जर यापुढे या सामन्यामध्ये जर उभी करायची असेल तर येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. यावेळेस यष्टी दांडी उडवली जाते या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय या ठिकाणी रोहन नाईक. हॅलो हॅलो, त्याचप्रमाणे या ठिकाणी कालची जी वाणी आपण ऐकली आणि सुमधुर वाणी आमचे हरीश पंड्या सरजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. हरीश पंड्या सरांचं देखील मनपूर्वक हार्दिक अदब स्वागत असेल राष्ट्रवादी चषक 2021. तर नक्कीच आज 3 फ्लेवर आपल्याला ऐकायला मिळणार आहेत मित्रांनो. एक म्हणजे कुणालजी दाते, एक म्हणजे घाटकोपरचा आवाज आणि आपल्या घाटकोपरचं नाव रोशन करणारा चंद्रकांत शेट्टी या ठिकाणी समालोचक कक्षामध्ये उपस्थित असताना कुणालजी दाते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला देखील कुठेतरी या स्पर्धेचा या ठिकाणी समालोचक म्हणून घटक बनण्याची संधी मिळाली, कारण दिग्गज या ठिकाणी समालोचक आहेत आणि दिग्गज लोक समालोचकांबरोबर मी या ठिकाणी समालोचक करत असताना एक कुठेतरी एक घटक या ठिकाणी मला बनण्याची संधी मिळाली राष्ट्रवादी चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा डॉट दिलून निर्धाव दिली जाते, कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. धावसंख्या जर पाहिली तर 6 बाद 40 धावा आत्तापर्यंत धाव फलकावरती धावसंख्या असल्याचं आपण पाहू शकता. यावेळेस चेंडूनी बॅटची कडा घेतली आणि या ठिकाणी मोठे फटके मारण्यापासून नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला रोखलं जाते. मोठ्या धावा काढण्यापासून प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी वंचित केलं जाणारी डिलिव्हरी या ठिकाणी टाकली जाते. एक धाव जरूर या ठिकाणी भेटते. 6 बाद 41 धावा धाव फलकावरती असताना अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकामधील. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला या ठिकाणी मिडवे क्षेत्रामध्ये ग्राउंड स्ट्रोक केला तर आपण पाहू शकता. चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव घेतली, दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी रनआउट होतोय फलंदाज बॅट्समन या ठिकाणी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या ठिकाणी लॉंग ऑनचा फिल्डर पुढे येतो, चेंडू फील्ड करतो तोपर्यंत या ठिकाणी दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय का, तर या ठिकाणी थर्ड अंपायरची या ठिकाणी निर्णय घेतला जातोय. थर्ड अंपायरचा या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे. या ठिकाणी थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल. काय असेल, 2 धावा आहेत की 1 धावा आहेत की बॅट्समन रनआउट आहेत. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 7 बाद 42 धावा धाव फलकावरती असताना भांडूप स्ट्रायकर 11 संघाचे आतापर्यंत झालेला आपण पाहू शकता.
राष्ट्रवादी चषक 2021. तर नक्कीच एक बिग मॅच, एक मोठा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. एकीकडे असेल ऑल मॉन्स्टर पिरामिटर रायगड हा संघ, दुसरीकडे असेल भांडूप स्ट्रायकर भांडूप. या दोन संघादरम्यान ही मॅच पाहत असताना राहुल संघ आतापर्यंत 7 बाद 42 धाव फलकावरती असताना टॉससाठी कॉल असेल धमाका क्रिकेट क्लब दिल्ली, टर्फ एडिक डिंग डॉंग. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल या ठिकाणी आपली उपस्थिती कळवायची आहे. टॉससाठी पुढे यायचं आहे. धमाका 11 दिल्ली, टर्फ एडिक डिंग डॉंग. आणि दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी आपण पुढे यायचं आहे. तर विकेट नाहीये, तर 2 धावा असतील या ठिकाणी. तर 44 धावा फलकावरती असताना विजयासाठी आवश्यकता असेल ऑल मास्टर पिरामिटर रायगड या संघाला 45 धावांचं आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं आहे. आणि नक्कीच मोठ्या ताकदीचा, मोठ्या उंचीचा, मोठ्या उमेदीचा असा हा संघ मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखला जातो. गणेश चौगुले साहेब हे देखील मला आपल्याला सांगायचं या ठिकाणी. तर एक मोठी बिग मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हरीश पंड्याजी सर आपण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कुणालजी दाते हे 2 फ्लेवर आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद विजय लोखंडे सर, यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि या मॅचमध्ये 44 धावा केल्यात, 45 धावांचं लक्ष्य आहे. फरमानने अप्रतिम गोलंदाजी केली. 15 धावा 2 ओव्हरमध्ये त्याने दिल्या. 7.50 त्याचा इकॉनॉमी राहिलाय. त्यानंतर फिरोजने 1 षटक हाताळलं. 5 धावा 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आहेत. विश्वजित ठाकूरने 2 षटकामध्ये 17 धावा दिल्या. 8.50 इकॉनॉमी त्याचा राहिला आहे. सोहेल पटेलने अतिशय भेदकता दाखवली. त्याच्या त्या ओव्हरमध्ये त्याने फक्त धावा दिल्या 5. फॉलोअप विकेटवर एक नजर टाकूया. 15वर 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर 17वर, त्यानंतर 19 धावांवर 4था फलंदाज बाद झाला. 5वा फलंदाज 23 या आकड्यावर, 6वा फलंदाज 40 आणि 7वा फलंदाज 42 या आकड्यावर. तर अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5 एक्स्ट्रासह 44 धावा झाल्यात फलकावर आणि 45 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. भांडूप स्ट्रायकरकडून ऑल मॉन्स्टर्स पिरॅमिडर रायगडच्या समोर. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. देशाचे माजी कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषकाचं आयोजन. या स्पर्धेच्या आयोजिका राखीताई जाधव, नगरसेविका तथा गटनेत्या बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा तुमच्या समोर साकार होते. आज मातब्बर भारतातील 8 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना दिसतील. यानंतरचा सामना टर्फ एडिक डिंग डॉंग वर्सेस धमाका क्रिकेट क्लब दिल्ली या 2 टीमच्या दरम्यान. सलामीची जोडी मैदानामध्ये. शाहिद शेख अँड थॉमस डायस. आमच्या कॉम्बॉक्समध्ये हरीश पंड्या सर देखील जोडले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, सुस्वागतम. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी सिराज चौधरीवर इथे देण्यात आली आहे. शाहिद सध्या स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. थॉमस सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. शाहिद इन्फॉर्म बॅट्समन आहे. शाहिदने देहू रोडच्या राष्ट्रवादी चषकामध्ये कमाल धमाल केली. सेमीफायनल आणि फायनलमध्ये अर्धशतक ठोकलं. तोच आता सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे.
पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. स्वीपर कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉवर प्ले मध्ये षटकाला सुरुवात झाली आणि इथे एका धावेची मोहर लागली आहे. श्री गणेश होत असताना बॅटिंग करणारा संघ ऑल मॉन्स्टर्स पिरामिड रायगड 1 वर. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आज आनंद घेत आहेत या संपूर्ण मॅचेसचा. कारण त्याला कारण देखील तसंच आहे. कारण आज मातब्बर संघ भारतातले एकमेकांच्या विरोधामध्ये 2 हात करताना दिसणार आहेत. अतिशय मोठी स्पर्धा. मुंबईमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीचं पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा भरवण्यात आली आहे. तब्बल 10 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. नाममात्र प्रवेश शुल्कामध्ये 10 लाख रुपये मिळवण्याची ही नामी संधी. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 5 लाख रुपये रोख ठेवण्यात आलंय. यावेळेला खूप चांगला स्क्वेअर ड्राईव्ह बॉल चाललाय घरंगळत बाउंड्री लाईनच्या बाहेर. थॉमस डायसने सुरुवात केली चौकाराने. थॉमस डायस ड्राइव, हुक, पुल, कट तमाम शॉट्स खेल लेते हैं और बेहतरीन शॉट. 5 धावा झाल्यात. सुरुवात चौकाराने. थॉमसची बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करायचा होता. बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय. विकेट किपरचा वेध घेतला जातोय. हा डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक त्याच्यानंतरच्या बॉलवर. पहा ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. स्क्वेअर कटसाठी भरपूर वेगाने बॅट फिरवली होती थॉमसने, परंतु इथे बीट करून गेला बॉल विकेट किपरकडे. 5 धावा झाल्यात. आतापर्यंत आमचा कॉम्बॉक्स जिथे हरीश पंड्या सरांना तुम्ही पाहताय. खूप चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in. ओर पिच बॉल समोर खेळलाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आणि हा येतोय राष्ट्रवादी चषक षटकार. बॉल और स्टैंड एंड डिलीवर, हाई एंड हैंडसम, लॉन्ग एंड स्ट्रॉन्ग. ये 6 लगा दिया थॉमस डायस ने. बॅकफुटला जाऊन यावेळेला कट केलाय. हा देखील बॉल गॅप मधून जातोय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येतोय. षटकारानंतर चौकार आलाय. पुढे टाकण्याचा प्रयत्न या अगोदरच्या बॉलवर राहिला. समोर खेळला षटकार आणि त्यानंतर शॉर्ट बॉल होता. तयारच होता थॉमस डायस. बॅकफुटला जात असताना आणखीन एक चांगला नेत्रदीपक स्क्वेअर कट. बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं थॉमस डायस. एक ड्राइव हमने देखा, एक कट देखा, एक लॉफ्टेड शॉट देखा. ये सारे अपने तरकश के तीर आज बाहर निकल रहे ऑल मॉन्स्टर्स पिरामिडर रायगढ़ के लिए. थॉमस पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु यावेळेला दिशा चांगली होते. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकामध्ये थॉमसचा जलवा पाहायला मिळाला. अर्धशतकांचा राजा म्हणून दहिसरच्या या खेळाडूला ओळखलं जातं. भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि सातत्य त्याने ठेवले हे मात्र विशेष. याचा उल्लेख करायला हवा हरीश सर, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत तो खेळलाय संपूर्ण या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. नहीं, थॉमस डायस मुंबई का तूफान. और उसकी सबसे खास बात यह है कि वो कभी भी मैदान के ऊपर अपना एग्रेशन या रिएक्शन नहीं बताता. वो सिचुएशन जैसे आती है वैसे उसको हैंडल करता है. सबसे बड़ी बात है परिस्थितियों को ताड़ना और परिस्थितियों को समझ के खेलना. ये थॉमस डायस की पहचान रही है पिछले कुछ वर्षों में. और बैटिंग पावर प्ले लिया जा चुका है. आज शनिवार है, दर्शक भी बहुत बड़ी संख्या में आचार्य अत्रे मैदान पर पहुंच चुके हैं राष्ट्रवादी चषक 2021 का मजा लेने के लिए. आज का हाफ बहुत कड़क हाफ है क्योंकि आज तमाम बड़ी टीमों को आप खेलता हुआ देखेंगे. और थॉमस डायस और शाहिद शेख ये जोड़ी अगर ये तरीके से खेलती है तो 30 बॉल में 30 रन और चाहिए, जो मेरे ख्याल से हो सकते हैं. एक ही तरीके से इस मैच को भांडुप स्ट्राइकर्स जीत सकता है, वो है विकेटें निकालकर. नियमित अंतराल पर विकेटें लेनी पड़ेगी, तब जाकर उनकी बात बनेगी. हो, रेग्युलर इंटरवल मध्ये विकेट्स घ्याव्या लागतील. त्यावेळेला काहीतरी काम होऊ शकतं भांडूप स्ट्रायकरसाठी. प्रयत्न करावा लागेल. 45 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. म्हणजे आता इथून 30 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. रन बॉल इक्वेशन आलाय. शाहिद आणि थॉमस जर हे शेवटपर्यंत टिकून राहिले तर हा सामना 3-4 षटकामध्ये ते समाप्त करू शकतात. त्या रणनीतीने कदाचित ते उतरलेले असतील. नॉकआउट स्टेजेसमध्ये या मॅचेस आपण पाहतोय. इथे पराभूत झाला तर या स्पर्धेच्या बाहेर. आपण पाहतोय मागील राष्ट्रवादी चषकातली याच क्रीडांगणावर मालिकावीराचा पुरस्कार शाहिद शेखला मिळाला होता. यावेळेला खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. घरंगळत साटत पुसत घासत जातोय बॉल सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला 4 रन.
वो ठंडी घास के ऊपर आग लगाने वाला कव्हर ड्राईव्ह का चौका शाहिद शेख. मागील हंगामामध्ये राष्ट्रवादी चषकामध्ये टीव्हीएस ज्युपिटर जिंकली होती शाहिदने याच क्रीडांगणावर. यावेळेला एक चांगला यॉर्कर, पहिले मन बनवलं होतं शाहिदने की याला स्वीप करू, नंतर मन बनवलं की नाही हा बॉल तर थोडासा पुढे टाकलाय, सन्मान देणं गरजेचं आहे कारण हा चांगला बॉल आहे. हे का मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे, कारण प्रत्येक बॉलवर तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळू शकत नाही, कुठेतरी संयम दाखवणं गरजेचं आहे आणि इथे संयम दाखवला शाहिदने. यावेळेला डॉट बॉल येत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 19 धावा. खूप चांगलं गुणलेखन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुणलेखक मित्र सिद्धेश गाणेकर करतायत. टेनिस क्रिकेट .in ची टीम चांगलं कार्य करते. गोलंदाज आता तयार होत असताना फुलर लेनचा बॉल होता ऑन साइडला, तिथे पंच आहेत त्यांच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 रन मिळतील. यावेळेला शाहिद चुकलेला नाहीये, त्याचा फटका खेळत असताना आणि हा येतोय चौकार. पॉवरफुल पंच असं आपण म्हणू शकतो. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आणखीन एक चांगला ड्राईव्ह इथे दाखवत असताना शाहिद आणि जुनेद शरीफ सर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. दोस्तों इस वक्त हमारे बीच ऑल मॉन्स्टर्स, ये जो नाम है पिछले 2 साल में टेनिस क्रिकेट में पूरे हिंदुस्तान में गूंज रहा है. ऑल मॉन्स्टर्स रायगढ़ टीम के ओनर जुनैद शरीफ साहब, नीटॉन वाल्व, मेक इन इंडिया, प्राउड ऑफ इंडिया, ऐसे बहुत ही सफल उद्योगपति इंडस्ट्रियलिस्ट, उनका हम यहाँ पर तहे दिल से इस्तकबाल करते हैं. वेलकम सर. तर रन आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24 धावा, 24. थॉमस आता स्ट्रायकिंग एंडला. थॉमसने हा बॉल उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. राष्ट्रवादी षटकार येत असताना फलंदाज थॉमसच्या बॅटमधून दुसरा षटकार. जिशान की गेंद पर निशान छोड़ता हुआ वो बेहतरीन शॉट. चांगली फलंदाजी थॉमसची. फुलर लेनचा बॉल यावेळेला खूप चांगला ड्राईव्ह इथे करत असताना थॉमसने सर्वच कलात्मक फटके दाखवलेत. शाहिदने त्याने खऱ्या अर्थाने पाहिलं तर शाहिदने देखील चांगली साथ दिली या फलंदाजीमध्ये आणि अशा पद्धतीने रन झालेले आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 31 45 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 31 धावा झाल्यात. 14 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 2 इथे संपलेले आहेत, म्हणजे अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि फक्त 14 धावांची आवश्यकता. बहुत ही मजबूत बुनियाद यहाँ पर रखी है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने, और दोनों ही बल्लेबाजों ने दिलकश शॉट्स खेले हैं. चाहे कवर ड्राइव के शॉट्स हो, लॉफ्टेड शॉट्स हो, स्क्वायर कट हो या फिर फ्लिक का शॉट हो, शाहिद और थॉमस ये दोनों अब पूरी तरह से गर्म हो चुके हैं और विस्फोटक बल्लेबाजी कर रहे हैं. मानो वो जो 22 यार्ड का पिच है वो कॉलेज के केमिस्ट्री का लैब है और उसके एक तरफ सल्फर डाइऑक्साइड और दूसरी तरफ पोटेशियम नाइट्रेट जलते हुए दिखाई दे रहे हैं. बहुत आसान लक्ष्य अब बचा है, लेकिन अभी भी कुछ कहा नहीं जा सकता. ये क्रिकेट है. एक मेडन ओवर या एक हैट्रिक यहां पर मैच में पूरा बदलाव ला सकती है भांडुप स्ट्राइकर्स के लिए. फुलर लेनचा बॉल याही वेळेला मिड ऑफ 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. त्याच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. आता तरी ते वेगळाच खेळ दाखवत असताना थॉमस अक्षरशः किलवाड करतोय असं म्हणायला हरकत नाहीये गोलंदाजाबरोबर, कारण त्याला माहिती असतं क्षेत्ररक्षक एक्झॅक्ट कुठे तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या रडारमध्ये बॉल आला तर गॅप शोधणं आणि सुईतून धागा काढण्यासारखं काम त्याच्यासाठी आहे अगदी सहजतेने, बडे आराम से. आणि हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आहे 35. टॉससाठी यायचं टर्फ ॲडिक डिंग डॉंग धमाका क्रिकेट क्लब दिल्ली. एक्स्ट्रा कव्हरला वॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट असं म्हणायला हरकत नाहीये. काय फटका आहे, काय टायमिंग आहे. आणखीन एक मोठा षटकार थॉमस डायसच्या बॅटमधून.
आंखों में सैलाब रखते हैं, मिजाज में बगावत आंखों में सैलाब रखते हैं, थॉमस डायस अपने बल्ले में तेजाब रखते हैं. ऑन दी अप एक्स्ट्रा कव्हरला हा लॉफ्टेड ड्राईव्ह दाखवलाय. एक उत्तुंग षटकार थॉमस डायसच्या बॅटमधून. चांगली कामगिरी. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला बॅकफुटला जाऊन हुक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय राष्ट्रवादी चौकाराने. अशा पद्धतीने हा सामना फिनिश केलाय. सामना इथे जिंकलाय ऑल मॉन्स्टर्स पिरामीटर रायगडने. वेल प्लेड थॉमस, वेल प्लेड शाही शेख. हम हार्दिक स्वागत करते हैं ऑल मॉन्स्टर्स पिरामिड रायगढ़ टीम के को ओनर राणा जी का, जो खास बड़ौदा से हमारे बीच उपस्थित हुए हैं. सुस्वागतम, वेलकम. पहला मैच काफी आसान तरीके से, और देखिए दोनों बल्लेबाज ये बड़े फक्र और इजाज के साथ बाहर आते हुए अपना काम करते हुए उन्होंने कर दिखाया और पूरी टीम से वाहवाही लूटते हुए